तुम्हाला माझी शॉपिंग दाखवायची आहे। मी काही ड्रेसेस घेतलेले आहेत, काहीतरी घेऊया। दिवाळी काय पाडवा काय एकच असतो, दिवाळीच दिवाळी असते स्त्रियांची खरं म्हटलं तर। हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर इथे दुपारची वेळ आहे आणि माझं काय चाललेलं आहे तर काही दिवसांपूर्वी बघा ऑनलाईन काही वस्तू मी खरेदी केलेल्या होत्या, त्याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे। तर त्यामध्ये मी हा इयरिंग बॉक्स मागवलेला आणि त्याचबरोबर ज्वेलरी बॉक्स म्हणजे आपली जी ज्वेलरी असते तर ती ठेवण्यासाठी सुद्धा एक बॉक्स मागवलेला होता। तर ते मी आज अरेंज करत आहे आणि खरंच इतका छान आहे ना हा बॉक्स, कारण सगळ्या इयरिंग्स माझ्या व्यवस्थित या बॉक्समध्ये आल्या आणि काही मी ज्या समोर होत्या ना त्या मी आधीच ठेवलेल्या होत्या आणि बाकीच्या माझ्या इकडे तिकडे झालेल्या होत्या सगळ्या, तर त्या मी शोधून ठेवलेल्या होत्या आणि आता त्या राहिलेल्या मी त्या व्यवस्थित अरेंज करत आहे या बॉक्समध्ये। आणि हा बॉक्स जेव्हा मी मागवला होता ना त्यावेळेला मला खूप छोटा असं वाटत होता, पण जेव्हा तो आला ना तर खरंच खूप मोठा आला आणि त्यामुळे माझं काम ना खरंच खूप इझी झालं। म्हणजे आधी कसं ना छोट्या छोट्या बॉक्समध्ये मी माझे इयरिंग्स वगैरे ठेवायचे आणि प्रत्येक वेळेला ते इकडे तिकडे पडलेले असायचे, कधी कुठले इयरिंग्स मला हवे असतील तर मग ते खूप शोधावे लागायचे मला। पण या बॉक्समध्ये ठेवल्यापासून ना खरंच खूप हेल्प झालेली आहे। म्हणजे कुठलेही इयरिंग्स मला हवे असतील तर बॉक्स काढायचा आणि घ्यायचे आणि दिसतात ते सगळं एका ठिकाणी असल्यामुळे ना। आता या वेळेला बघा मी इथे घालून बघत आहे इयरिंग्स, तर हे इयरिंग्स माझ्याकडे आहेत, हे मी विसरून पण गेलेले होते, माझे फेवरेट होते, पण ते आज या बॉक्समुळे बरेचसे जे माझे इयरिंग्स आहेत ना ते मी कधी घातलेले पण नाही बरेच दिवस झाले, तर ते मला दिसत होते आणि आता मी विचार केला की चला आता वेगवेगळे इयरिंग्स आपण घालूया जे की मी सुद्धा विसरून गेलेले होते की माझ्याकडे आहे। तर असे छोटे छोटे म्हणजे डेली वेअरमध्ये मी म्हणजे घालते तर ते सुद्धा आणि फंक्शनली म्हणजे ऑक्सिडाईजसुद्धा आहेत माझ्याकडे इयरिंग्स, काही झुमके वगैरे आहेत, काही मोठे इयरिंग्ससुद्धा आहे जे ओकेजनली मी घालते। तर ते सगळेच या बॉक्समध्ये मी व्यवस्थित अरेंज केले आणि त्यानंतर हे जे ड्रेसिंग टेबल जे मेस झालेले मी कितीतरी वेळा ते आवरलं आणि कितीतरी वेळा ते परत तसंच मेस झालेलं आहे। तर हा ज्वेलरी बॉक्स बघा आता मी हा अरेंज करणार आहे। तर ज्वेलरी म्हणजे की जे काही नेकलेस वगैरे आहेत ना, नेकलेस आहेत, मंगळसूत्र आहेत, ते मी प्रॉपर या बॉक्समध्ये ठेवणार आहे। तर या बॉक्समध्ये ना असे 10 पाऊच आलेले आहेत जे की चेन वगैरे आहे त्याच्यामध्ये आणि ट्रान्सपरंट आहेत। तर एक एक करून मी माझ्या सगळ्या ज्वेलरी त्यामध्ये व्यवस्थित ठेवत आहे, म्हणजे नेकलेस आणि त्यावर जे काही इयरिंग्स आहेत ना ते, आणि वेगवेगळे ठेवते। म्हणजे एकाच पाऊचमध्ये ना दोन दोन मी ठेवलेले आहेत, जे मोठे आहेत ते एकच आले, जे छोटे आहेत ना ते दोन दोन ठेवलेले। त्याचं कारण असं की सपोज मी एखाद्या फेस्टिवलमध्ये किंवा लग्न कार्यामध्ये एखादा नेकलेस घालत असेल मोठा, तर तसेच सेम म्हणजे एकाच प्रकारचे दोन नेकलेस मी एका ह्याच्यात ठेवलेले, मोत्यांचे जे आहेत ते वेगळे ठेवलेले, मंगळसूत्र वेगळे ठेवलेले, अशा प्रकारे ना मी सगळे माझे आज नेकलेस वगैरे या बॉक्समध्ये अरेंज करून ठेवलेले। आणि खरंच सांगते आज ज्वेलरी काढल्यानंतर लक्षात आलं की माझ्याकडे ज्वेलरी पण भरपूर आहे, पण तेच आहे की मला म्हणजे असं ओकेजनच येत नाही इथे की असं नेहमी घालून फिरावं म्हणून, कारण सणवार पण असे आपल्याकडे महाराष्ट्रात किती सणवार असतात, लग्न कार्य असतात, तसा चान्स मला इकडे मिळत नाही आणि उगाचच भरपूर मोठ्या ज्वेलरी घालून फिरायला मला आवडत नाही। एक मोठं मंगळसूत्र घातलं किंवा अगदी छोटंसं नेकपीस घातलं तेवढंही पुरेसं वाटतं, ते सुद्धा साडीवरती, तर ते ओकेजनली असतं म्हणून वापरलं जात नाही। तर इथे छान या बॉक्समध्ये ना मी प्रॉपर सगळं अरेंज करून ठेवलं आणि बरेचसे माझे बॉक्सेस आहेत ते खाली झाले, म्हणजे मी मोकळी झाली आता त्यामध्ये वेगळ्या आणखी काही ठेवण्यासाठी। आणि तरीसुद्धा माझं हे अरेंज झालेलं होतं, कारण ऑक्सिडाईज ज्वेलरी अजूनही अरेंज करायची राहिलेली होती। म्हटलं आता त्यासाठी तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे, कारण सोमला क्लासला घेऊन जायचं होतं, तर मी शक्य झालं तितकं सगळं अरेंज केलं आणि नंतर मलाच खूप कंटाळा आला, कारण दिसायला ते काम खूप छोटंसं वाटतं पण त्यातही आपला भरपूर असा वेळ जातो। तर हळूहळू करून सगळी ज्वेलरी मी अरेंज केली। बरेचसे हे छोटे छोटे बॉक्सेस होते ना ज्यामध्ये ज्वेलरी ठेवलेली होती ते सगळे मी फेकून दिले आणि त्याचबरोबर छोटे छोटे पाऊचसुद्धा मी ठेवायची, झिप पाऊच जे असतात ना ते, म्हणजे कुठे जायचं गावाला वगैरे गेलो ना तर त्याच्यामध्ये छोटे इयरिंग्स वगैरे मी घेऊन जायची, तर ते तसे म्हणजे भरपूर असा पसारा झालेला होता आणि भरपूर मी वस्तू ज्या आहेत त्या फेकल्यासुद्धा आणि ज्या वापरत नाही आहेत त्यासुद्धा मी थ्रू आउट केल्या, म्हणजे इयरिंग्ससुद्धा काढल्या आणि ज्वेलरीसुद्धा बरीच अशी होती की
नुकशानुशी पडलेली आहेत, त्याची फिनिशिंग वगैरे खराब झालेली किंवा मी वापरतसुद्धा नाही ते सुद्धा मी काढले. आणि अशा प्रकारे सगळं ज्वेलरी बॉक्स मी प्रॉपर अरेंज करून ठेवला आणि इतकं छान वाटत होतं ना. फक्त एक गडबड झाली की हा ज्वेलरी बॉक्स इयरिंग बॉक्स जो आहे ना तो ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवता येत नाही आहे, कारण त्याचं डोर लागत नाही आहे, म्हणून मी ते वॉर्डरोबमध्ये ठेवलेलं आहे. बाकीच्या सगळ्या व्यवस्थित मी अरेंज केल्या आणि बरंचसं काम जे आहे ना ते माझं आज इथे फिनिश झालेलं आहे. आणि असं रोजचं छोटं छोटं काम मी घेऊन बसते, म्हणजे एकाच वेळेला करायचा कंटाळा येत नाही. नाही तर मग पसारा इतका होतो आणि मग तो आवरता आपल्यालाच कंटाळा येतो. म्हणून अगदी छोटं छोटं सेक्शन मी क्लीन करत असते. तर आज माझा ज्वेलरी बॉक्स आणि इयरिंग बॉक्स म्हणजे मस्त ऑर्गनाईज झालेला आहे. कधीतरी ड्रेसिंग टेबलचा टूरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे की मी कशा पद्धतीने ते प्रॉपर अरेंज करून ठेवलेलं आहे. आणि असं अरेंज केल्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की होते की वस्तू या वेळेत आणि लगेच सापडतात, कारण आपल्याला ते माहीत असतं की आपण त्या कुठे ठेवलेल्या आहे. तर चला, माझा ड्रेसिंग टेबल ज्वेलरी म्हणा किंवा काय ते व्यवस्थित अरेंज झालेलं आहे. आणि तुम्ही बघा पसारा, म्हणजे ह्या पिशव्या बघा किती जमा झालेल्या होत्या, त्या सगळ्या मी फेकून दिलेल्या. हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मज्जेत ना? आणि मज्जेतच राहायला हवं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी शॉपिंग. पाडव्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी पाडव्याची शॉपिंग ही ऑलरेडी झालेली आहे. त्या ब्लॉगमध्ये, म्हणजे तुम्ही जर तो ब्लॉग बघितलेला नसेल तर तो ब्लॉग सुद्धा नक्की बघा. मिस्टरांनी काही कॅश मला दिली होती, कारण ताट हे रिकामं ठेवता येत नाही म्हणून, पण माझी शॉपिंग ही ऑलरेडी झालेली होती. तर म्हटलं चला आजच्या या ब्लॉगमध्ये मला तुम्हाला माझी शॉपिंग दाखवायची आहे. मी काही ड्रेसेस घेतलेले आहेत आणि ऑनलाईन घेतलेले आहे. सध्या असं झालेलं आहे की मी ऑनलाईनच शॉपिंग करते, म्हणजे बाहेरून सुद्धा मी घेते, रिलायन्स, ट्रेन किंवा मग जिथे कुठे आवडतात ना ते तिथून मी घेत असते. पण शक्यतो म्हणजे जास्तीत जास्त माझी शॉपिंग जी असते ना ती ऑनलाईनच असते. बरं पडतं, एकाच ठिकाणी बसून भरपूर अशा व्हरायटी बघायला मिळतात आणि आवडलं नाही तर रिटर्न पण करता येतात. सो ते एक बरं पडतं, म्हणून मग सध्या तरी ऑनलाईनच घेत आहे. तर काही ड्रेस आणि काही कुर्ती अशा मी ऑर्डर केलेल्या, तर ते एक एक करून मी तुम्हाला दाखवणार. काही ज्या आहेत त्या रिटर्न पण मी केलेल्या आहेत, कारण अर्थात आल्यानंतर त्याचं मटेरियल आपल्याला आवडलं नाही किंवा मग त्यावरती केलेलं वर्क आवडलं नाही किंवा ते नाही घातल्यानंतर बरं दिसत आहे, तर ते आपण परत पण करतो. माझं तर हे चालूच असतं. तर आता जे ड्रेस मी ठेवलेले आहेत, जे मला आवडले ते मी दाखवणार आहे. तर त्यातले एक दोन असे आहेत की जे ओकेजनली, म्हणजे सणवार आहेत तर पटकन घातले जातील असे घेतलेले आहेत. म्हणजे पूर्ण सेट घेतलेला आहे कुर्ता ड्रेसचा, कुर्ती, पॅन्ट आणि दुपट्टा. आणि काही जे आहेत ते कुर्ती घेतलेले आहे आणि काही जे आहेत ते अगदी सिंपल ड्रेस पण घेतलेला आहे, म्हणजे डेली वेअरच्या ह्याच्यामध्ये पटकन घालता येईल असं सुद्धा. तर एक एक करून मी आता तुम्हाला ड्रेस दाखवणार आहे. आणि मी सगळे इथे काढून ठेवलेले आहे, म्हटलं उगाच ते कारण दाखवते. बघा, पॅकेटमध्येच ठेवलेले होते ते, आता मी काढले सगळे. तर सर्वात पहिला ड्रेस आहे ना तो आहे हा. कलर बघा तुम्ही, इतका सुंदर कलर आहे ना हा, म्हणजे आपण काय म्हणतो जांभळा कलर आहे, म्हणजेच पर्पल कलर आहे, एकदम डार्क पर्पल कलर आहे. खरं तर माझ्याकडे असे एकदम डार्क कलर, म्हणजे हा कलरच नव्हता आणि त्यामध्ये असा डार्क कलर पण नव्हता. पण ज्या वेळेला हा आला ना, मी वेअर केला तर मला असं वाटत होतं की माहित नाही माझ्या अंगावर ते चांगलंही दिसतंय की नाही. पण सोहम दादा असतो, सोहम दादाला मी घालून दाखवते की सोहम कसं दिसतंय. त्याने ओके म्हटलं ना की मग लगेच मी तो ड्रेस ठेवते. सध्या असंच आहे, सोहमला विचारून कपडे चूज करते मी. तर तो म्हणाला नाही मम्मी हा कलर तुझ्या अंगावर खूप छान दिसतोय तर घे. तर म्हणून मग मी हा ड्रेस ठेवला. तर सर्वात आधी तर सांगते की कॉटन ड्रेस आहे, 3/4 स्लीव्स आहे आणि कुर्ती जी आहे ती अशी आहे. पूर्ण जी नेकलाईन आहे त्याच्यावरती वर्क आहे, हे बघा. आणि हे जे वर्क आहे ना खूप सुंदर आहे, फाईन वर्क केलेलं आहे, जवळून दाखवते तुम्हाला. आणि त्यानंतर पूर्ण ड्रेसवरती ना छान बुट्टी दिलेली अशा गोल्डन मध्ये, तर खूप सुंदर दिसतोय. म्हणजे घातल्यानंतर आता मी तुम्हाला घालून नाही दाखवणार, जेव्हा केव्हा घालणार तेव्हा मी तुम्हाला ते दाखवणार. तर ही कुर्ती झाली. त्यानंतर मग पॅन्ट आहे त्याच्यावरती. पॅन्ट मध्ये काहीच वर्क नाहीये, पूर्ण प्लेन अशी ही पॅन्ट आहे आणि स्ट्रेट पॅन्ट आहे. बरं, आता कुर्ता सेट जेव्हा मला मागवायचं असतं ना ऑनलाईन, त्यावेळेला काय होतं ना की इतर वेळेला जेव्हा मी कुर्ती घेते तर ती एम साईज मध्ये मागवते, पण जेव्हा कुर्ता सेट घेते ना त्यावेळेला मला थोडं एक साईज अप मागवावा लागतो, म्हणजे एल साईज मध्ये मागवते. कारण कुर्ती जी आहे तिला थोडासा फिटिंग वगैरे होते. पण पॅन्टचा काय इश्यू होतो ना, कमी साईज मध्ये घेतली ना तर ती बसायला उठायला थोडा प्रॉब्लेम होतो, म्हणजे कंजेस्टेड वाटतं, कम्फर्टेबल वाटत नाही. सो त्यासाठी मग मी एक साईज अप मागवते, म्हणून मग एल साईज मध्येच मी मागवलेले आहे. कारण एकदा मी
एम साईज मध्ये मागवलं होतं आणि मी फसली होती, कारण ती पॅन्ट सारखी उसवली जायची आणि मग वापरता पण नाही आलं मला ते, म्हणून मग म्हटलं की नको, त्यापेक्षा फिटिंग केलेली बेस्ट आहे, म्हणून मग एक साईज मी अप मागवते. आता त्याच्यावरचा दुपट्टा बघा. दुपट्टाचं फॅब्रिक जे आहे ना ते जॉर्जेट आहे आणि पूर्ण दुपट्ट्यावरती खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे बघा. आणि खूप मस्त मोठा आहे दुपट्टा, म्हणजे असं लेंथ आहे ना ती छान आहे, मोठी आहे, असं छोटासा नाहीये. असं घेतलं किंवा असंही घेतलं तर ते छान वाटतंय, खूप सुंदर उठून दिसतंय. आणि पूर्ण दुपट्ट्याला ना अशी गोटापट्टी केलेली आहे, लेस लावलेली आहे आणि याला सुद्धा मध्ये मध्ये पूर्ण अशा बुट्ट्या आहेत, हे बघा पूर्ण अशा बुट्ट्या लावलेल्या आहेत, म्हणजे केलेल्या आहेत, वर्क आहे. सो दुपट्टा पण खूप सुंदर आहे आणि पूर्ण प्रॉपर असा ड्रेस घातल्यानंतर खूपच सुंदर असा लुक येतोय. तर मला हा कलरही आवडला, हा ड्रेसही आवडला, म्हणून हा मी ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो अगेन कुर्ता सेट आहे. तर यावेळेला थोडंसं असं व्हाईट कलरचा कुर्ता माझ्याकडे नाहीये, सो म्हटलं चला यावेळेला असं व्हाईट कलरचं मागवूया आपण. तर हा एका सुंदर असा कुर्ता सेट मागवलेला आहे. प्रॉपर म्हणजे पूर्ण व्हाईट नाही, त्याच्यावरती अशी डिझाईन केलेली आहे. 3-4 अशा स्लीव्ज आहेत, असं प्रिंटेड वर्क आहे हे, म्हणजे ऑलरेडी प्रिंटेड आहे आणि पूर्ण ड्रेसवरती ना असे छोटे छोटे ना काय म्हणतात त्याला, टिकली वर्क आहे, अगदी छोटे छोटे, ते दिसत पण नाहीये. आणि पूर्ण असं प्रिंटेड आहे. खाली बघा व्हाईट अँड पिंक कॉम्बिनेशन मध्ये आणि मागे सुद्धा थोडंसं आहे इथे बॅकला पूर्ण. तर खूप सुंदर अशी ही कुर्ती आहे आणि घातल्यानंतर तो खूप सुंदर लुक येतो, अगदी सिंपल आणि सोबर असा लुक येतोय. याच्यावरची जी पॅन्ट आहे ती पिंक कलरची आहे आणि पॅन्ट पूर्ण म्हणजे ही आहे, प्लेन आहे पॅन्ट. पॅन्टवर काही वर्क वगैरे नाहीये, पण छान आहे, कम्फर्टेबल आहे. आणि पॅन्ट जे आहे ना ते पण कॉटन मटेरियल मध्ये आहे. कुर्ती जी आहे ना ते कॉटन नाहीये, रेऑन मटेरियल मध्ये, त्याच्यावरती थोडं वर्क केलेलं आहे, प्रिंटेड आहे. पण पॅन्ट जी आहे ती कॉटन आहे. आणि त्यानंतर याच्यावरचा सुद्धा दुपट्टा हे बघा, खूप सुंदर पूर्ण फुल प्रिंटेड दुपट्टा आहे आणि लेंथ पण खूप मस्त आहे, म्हणजे मोठी पूर्ण अशी फुल लेंथ आहे. तर तो पूर्ण असा सेट घातला ना कुर्ता सेट की खूप सुंदर असा लुक येतो. आता मी फक्त तुम्हाला दुपट्टा दाखवते, पण खूप छान असा लुक येतो. आणि हा ड्रेस ना मी दुसऱ्यांदा मागवलेला आहे, याच्या आधी पण मी हा मागवलेला होता, पण जे फॅब्रिक आहे ना ते थोडंसं मला नाही आवडलं आणि ते जे वर्क केलेलं आहे ना, म्हणजे हे दुपट्ट्यावरती माहित नाही, पण कॉर्नर जे होते ना त्याच्यावरती फिनिशिंग व्यवस्थित नव्हती, फिनिशिंगचा थोडा इश्यू होता, त्यामुळे मग मी त्यावेळेला ते रिटर्न केलेलं होतं. यावेळेला परत मी तोच ड्रेस मागवलेला, कारण मला तो खूप आवडलेला होता. तर त्यामुळे तर हे 2 ड्रेसेस झाले. आता तिसरा ड्रेस मी तुम्हाला दाखवते, जो की अगदी सिंपल आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला की काही सिंपल ड्रेस पण मी मागवलेला आहे. तर हा एकदम सिंपल असा ड्रेस आहे, पण दिसायला खूप सुंदर, म्हणजे काय म्हणतात ना थोडं रिच लुक पण देतो, असं छान वाटतं, म्हणजे क्लासी वाटतं. आणि हा कलर अगेन एकदम लाईट पर्पल कलर, हा कलर पण माझ्याकडे नव्हता. आणि याच्यावरती ना असं थ्रेड आहे, व्हाईट डॉट डॉट मध्ये थ्रेड्स आहेत. तर ही पॅन्ट आहे ऍक्च्युली, प्लाझो आहे ही, एकदम म्हणजे सैल प्लाझो, तर ती आहे. आणि त्यानंतर याच्यावरची कुर्ती मी दाखवते तुम्हाला. म्हणजे ड्रेसमध्ये असं खूप जास्त वर्क वगैरे असं काहीच नाही, अगदी प्लेन आहे. तर कुर्ती जी आहे ती अशी कॉलर नेक आहे. याला माझ्याकडे असे कॉलर नेकचे ड्रेसेस नाही आहेत, सो म्हटलं यावेळेला असं काहीतरी छान सिंपल सोबर काहीतरी घेऊया. तर हे असं दिसेल ती कुर्ती, म्हणजे आणि याचे स्लीव्स जे आहेत ते पण एल्बो पर्यंत आहेत आणि त्याच्यावरती छान असं बघा बटन वगैरे म्हणजे डिझाईन आहे. पूर्ण कुर्ती अशी सुंदर आहे, 3 कट मध्ये आहे. समोरून पण म्हणजे असं फ्रंटला अशी फ्रंटला आहे, साईडला नाहीये, फ्रंटला आहे फक्त, पूर्ण क्लोज आहे कुर्ती. तर खूप सुंदर लुक देत होती मी घातल्यानंतर. आणि ही अशा ज्या कुर्ती असतात ना त्या थोड्याशा सैल असतात, म्हणजे सैलच घालायच्या असतात त्या, तरच ते छान दिसतात. मला वाटतं याच्यात पॉकेट आहे, यस पॉकेट आहे, हे बघा. तर ही पण कुर्ती, हा पण ड्रेस ना खूप छान दिसतोय घातल्यानंतर. तर हा एक मी घेतलेला आहे. त्यानंतर 2 कुर्ती ऑर्डर केलेल्या होत्या, त्यापैकी एक रिटर्न केलेली आहे. खूपच सुंदर होती कुर्ती,
रेड आणि पिंकच्या कॉम्बिनेशनमध्ये होती. पण झालं असं, म्हणजे घालून पण बघितली मी, पण झालं असं की त्याच्यावरती ना थोडे गोल्डन डिझाईन अशी दिलेली होती, तर ती अशी उठून दिसत नव्हती. म्हणजे इथे पूर्ण नेकवरती सुंदर असं वर्क होतं आणि मध्ये मध्ये त्याला ना छान अशी प्रिंटेड होती कुर्ती, पण त्यावरती जे वर्क होतं, गोल्डन पॅचेस होते ना, ते उठूनच दिसत नव्हते. तर त्यामुळे मला असं वाटलं कदाचित की फिनिशिंगचा इश्यू असू शकतो, म्हणून मी ती कुर्ती रिटर्न केली. आणि पण मला ती इतकी आवडलेली आहे ना की ती परत मी मागवणार आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम मागवेल तर मला कळेल की ती तशीच आहे की मला फॉल्टी पीस मिळालेलं. तर ती मी एक रिटर्न केली आणि त्यासोबत एकदम अशी सिंपल एक कुर्ती मागवलेली. ऍक्च्युली माझ्याकडे ग्रीन कलर असा नव्हता आणि थोडं बांधणी टाईप मला अजूनही ना, मला बांधणीचा एक ड्रेस पाहिजे, म्हणजे अशी कुर्ती भरलेली, पण मला त्यात व्हरायटी अजून चांगल्या मिळत नाहीये. तर त्यातल्या त्यात ही एक सिंपल अशी मला दिसली, तर म्हटलं चला आता ग्रीन कलर आपण घेऊया, कारण ग्रीन कलर पण नव्हता माझ्याकडे, असा ग्रीन कलर. सो थोडं बांधणी प्रिंट मध्ये आहे आणि त्यानंतर ना पूर्ण नेकवरती असं वर्क आहे. अर्थात ते पूर्ण असं उठून दिसत नाहीये, पण आहे वर्क. आणि स्लीव्स पण आहेत 3/4, त्याच्यावरती पण छान असं हे बघा वर्क केलेलं आहे आणि दोघी याच्याने, आणि मस्त कट आहेत आणि साईडला त्याला असं छान दोरी दिलेली आहे, म्हणजे असं फक्त जस्ट डिझाईन म्हणून छान दिसतं म्हणून. पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसतोय. ही पण कुर्ती मला खूप आवडली आणि खूप कमी प्राइस मध्ये आहे, तर म्हटलं छान आहे. तर ही पण घेतली आणि याच्यावरती व्हाईट प्लाझो माझ्याकडे, तो मी वेअर केला ना तर आणखी खूप सुंदर दिसेल, उठून दिसेल, किंवा मग लेगिन्स पण घालू शकतो, पण प्लाझोवर छान वाटेल. तर अशी ही कुर्ती आहे. तर ही एकच कुर्ती माझ्याकडे, म्हणजे 3 ड्रेस आणि 1 कुर्ती असं झालं. ऍक्च्युअली मी 3 ड्रेस आणि 2 कुर्ती मागवलेली, 1 रिटर्न केली. तर ही माझी शॉपिंग होती पाडव्याची. आता हा जो ड्रेस तुम्हाला दिसतोय हा पण खूप सुंदर दिसतोय, दाखवते मी तुम्हाला. याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलेलं असेल, कारण मी 1-2 वेळा वेअर करून झालेला आहे. तर हा ड्रेस पण मी नवरात्रीच्या आधी मागवलेला होता. हा पण ऑनलाईन घेतलेला आहे, कॉटन मटेरियल आहे आणि पूर्ण छान असं वर्क केलेलं आहे याच्यावरती. बघा पूर्ण वर्क आहे याच्यावरती. आणि पॅन्ट आहे ना, पॅन्ट वरती पण वर्क आहे, फक्त याच्यात दुपट्टा नाहीये. कुर्ती आणि पॅन्ट असा सेट आहे हा. पण हा कलर पण माझ्याकडे नव्हता, फिरोजी कलर असं म्हणता येईल, म्हणजे ब्ल्यू पण नाहीये, ग्रीन पण नाही, मधलाच हा कलर आहे, पण खूप सुंदर असा उठून दिसतोय, त्याच्यामुळे हा मी घेतलेला होता. तर हा तर तुम्ही बघितलाच असेल ब्लॉग मध्ये, नाही का. तर असं माझी पाडव्याची शॉपिंग होती. तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली? आणि शॉपिंग माझी चालूच असते, जेव्हा मला जी वस्तू आवडते ना त्या वेळेला मी ते घेते. आणि दिवाळीमध्ये घरासाठी भरपूर सारी शॉपिंग केलेली होती, तो व्हिडिओ सुद्धा अपलोड झालेला आहे, तुम्ही बघितलेलाच असेल. म्हणजे बऱ्याचशा वस्तू देवांच्या याच्यासाठी, दिवाळीसाठी शॉपिंग केलेली, तो एक वेगळा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आणि काय म्हणतात, घरासाठी काही वस्तू घेतलेल्या आहे, शोपीस वगैरे, तर ते सुद्धा मी आत्ताच जस्ट मी ब्लॉग व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तोही तुम्ही बघितलेला नसेल तर तेही बघा. तुम्हाला पण काही वस्तू आवडल्या तर तुम्ही पण त्या मागवू शकता. तर असं आहे. तर त्यावेळेला ती शॉपिंग मी खूप केली होती, त्यामुळे दिवाळीच्या वेळेला स्वतःसाठी असं काही खरेदी केलेलं नव्हतं. तर म्हणून म्हटलं पाडव्याला काहीतरी घेऊया. दिवाळी काय पाडवा काय एकच असतो, दिवाळीच दिवाळी असते स्त्रियांची खरं म्हटलं तर. आणि माझं असं आहे की ज्या ज्या वेळेला मला जी वस्तू आवडते ती मिळते आणि मी घेते, असं आहे. म्हणजे असं काही नाही की दिवाळी आहे, वाढदिवस आहे, त्याच वेळेला शॉपिंग कर, असं काही नाही. पण तरी ते एक असतं ना आपलं की नाही पाडवा आहे तर मग घेऊया, म्हणून मग मी हे ड्रेसेस घेतलेले होते. साडी शॉपिंग पण मला करायची आहे, पण काय होतं की साड्यांची शॉपिंग केल्यानंतर ते साड्या मी घालून जाऊ कुठे, म्हणून मग ओकेजनली साडी घेते मी. ड्रेसेस कसं आहे की ड्रेसेस मोस्टली घातले जातात, तर मग म्हणून मग ड्रेसची शॉपिंग जास्त होते. आणि महेश मला तेच म्हणतात की तू जे जास्त वापरते ना तेच घे, नाहीतर उगाच घालून पडलेले असतात. वेस्टर्न कपडे इतके पडलेले आहेत ना, पण माहित नाही, एक तर गरमी इतकी भयंकर होते की ते जीन्स वगैरे घालायची माझी अजिबात इच्छा होत नाही. त्यामुळे वेस्टर्न कपडे तर तसेच पडलेले, त्यामुळे त्याची शॉपिंग मी खूप कमी करते. पण मला ना असं ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटतं, छान वाटतं. म्हणजे इथनिक वेअर जे असतात ना त्याच्यामध्ये मला खूप छान वाटतं, आवडतात मला ते, म्हणून मग मी जास्तीत जास्त शॉपिंग ही ड्रेसेसचीच करते. सो चला, अशी माझी शॉपिंग होती. यातलं तुम्हाला कुठला ड्रेस आवडला मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.